हॅलो, नमस्कार सखींनो. मी अनुराधा. राधाच खाद्य संस्कृतीमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा मेनू आहे मसाल्याचं कारलं. तर या मसाल्याच्या कारल्याला लागणारे साहित्य पाहू आपण. इथे मी कारलं लंबे लंबे चिरून घेतलेले आहेत. किंचित मीठ आणि किंचित अशी हळद आणि थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे. 10 ते 15 मिनटं मुरू दिलेलं आहे, जेणेकरून या कारल्याचा कडवटपणा जाईल. तुम्ही जास्त वेळही ठेवला तरी काही हरकत नाही हे कारलं मुरू द्यायला. आणि थोडंसं नरमही होतं हे कारलं मुरू दिलं की. आणि या मसाल्याच्या कारल्याला लागणारे साहित्य पाहू आपण काय लागते. तर इथे 3 कांदे मी लंबे चिरून घेतलेले आहे. कढीपत्ता 4 ते 5 पानं कढीपत्त्याचे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहे. कोथिंबीरही बारीक चिरून घेतली. त्याच्यानंतर 1 वाटी अर्धी वाटी शेंगदाणे हे मिक्सरमधून काढून घेणार आहे मी. त्याच्यानंतर लसूण ठेचून घेतला आहे फोडणीसाठी. त्याच्यानंतर 3 ते 4 टोमॅटो घेतलेत, हे मिक्सरमधून काढलेत. त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे छोटे बेसन टाकलं आहे. तुम्ही याच्यात डाळ्याही टाकू शकता, जेणेकरून हे मसाल्याचं कारलं खूप छान लागेल. तर पाहू आपण फोडणी कशी द्यायची याला. हे जे कारले आहेत आपण मुरू दिले, हे चांगले पिळून घ्यायचे. त्याच्यानंतर इथे तेल ठेवलं आहे गरम करायला. जे पिळून घेतलेत कारले ते आपण 5 मिनटं भाजून घेणार आहोत याच्यात. इथे हे कारले कलसायला टाकलेले आहेत. हे 2 ते 3 मिनटं कलसून काढून घ्यायचे कढईमधले. हे मसाल्याचे कारले हे तेलामध्ये तळले तर कडूपणा लागत नाही या कारल्याचा. तुम्ही हे कारले भाकरीसोबत पोळीसोबत खाऊ शकता. मोठ्या पावरवर कारले भाजून घेतले की ते काढून घ्यायचे 2 ते 3 मिनटं. अशा प्रकारे हे कारले भाजून घेतलेत 2 ते 3 मिनटं. ज्या तेलामध्ये कारले कलसून घेतलेस त्याच तेलामध्ये थोडंसं अजून तेल टाकून फोडणी देणार आहोत. याच्यामध्ये जिरं मोहरी टाकली आहे. त्याच्यानंतर कढीपत्ता, त्याच्यानंतर लसणची पेस्ट कलसून घ्यायची आहे. या कढीपत्त्याने भाजी खूप छान लागते. याच्यामध्ये कांदा आणि हिरवी मिरची कलसायला टाकलेलं आहे. थोडंसं लालसर होईपर्यंत कलसायचं आहे. जेवढं चांगल्या प्रकारे कलसल्या जाणार आहे तेवढी भाजी टेस्टी लागते. हा कांदा थोडासा नरम झालेला आहे, थोडं लालसरही झालेला आहे. कांदा हा चांगल्या प्रकारे कलसला गेलेला आहे. याच्यात जे मसाले काढले 1 ते 1.5 चमचा तिखट, 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा धना पावडर, किंचित अशी हळद हे टाकणार आहे. हेही चांगल्या प्रकारे कलसून घ्यायचं आहे. एकजीव करून घ्या. 2 मिनटं कलसून घ्यायचं आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये. त्याच्यानंतर चिरलेली कोथिंबीर हे पण याच्यामध्ये टाकायचं आहे. हे पण एकजीव करून घ्यायचं आहे. हे चांगल्या प्रकारे कलसल्या गेलेलं आहे. कलरही याला खूप छान आलेला आहे. सुगंधही खूप छान येतो. तुम्ही हॉटेलमध्येही खाल्ली नसेल अशी भाजी.
अशी भाजी आहे ही. याच्यामध्ये जे टोमॅटोची ग्रेव्ही केली ते टाकायची आहे आणि तेही पुन्हा 2 मिनटं कलसून घ्यायची आहे, जेणेकरून स्वादही खूप छान लागेल आणि कलरही खूप छान येईल याला. तुम्ही ही कारल्याची मसाल्याची भाजी भाकरीसोबत, पोळीसोबत, भातासोबतही खाऊ शकता. चांगल्या प्रकारे हा मसाला कलसून घ्यायचा आहे. तेल जोपर्यंत सुटत नाही या मसाल्याला तोपर्यंत कलसून घ्यायचं आहे. तुम्ही कलर पहा, कलरही खूप छान आलेला आहे याला. मसालाही चांगल्या प्रकारे कलसला गेलेला आहे, पाहू शकता तुम्ही. सुगंधही खूप छान येतोय. तुम्हाला जर थोडीशी साखर किंवा गूळ टाकायचा असेल तर टाकू शकता, जास्त प्रमाणात टाकायचा नाही, जेणेकरून हे चविष्ट भाजी लागेल आणि थोडासा अजूनही कडूपणा या कारल्याचा जाईल. तसं कारल्याचा कडूपणा जातोच. आपण भिजू घातले होते हळद आणि मीठ टाकून, थोडंसं किंचित पाणी टाकून 10 ते 15 मिनटं भिजू घातले होते कारले. त्याच्यामुळे काय होते की कडवटपणा कमी होतो कारल्याचा हळद आणि मीठ टाकल्यानंतर, आणि ते अतिशय रुचकर अशी भाजी लागते ही कारल्याची. आता हे पाहू शकता, याला तेल सुटायला लागलेलं आहे मसाल्याला. आता हे याच्यामध्ये मी जे कलसून घेतलेत कारले ते टाकणार आहे. कारले टाकलेत ते पुन्हा एकजीव करून 2 मिनटं कलसू द्यायचे. पहा, हे चांगल्या प्रकारे कलसल्या गेलेलं आहे. आता याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कुट्टा टाकणार आहे. पहा, हे कलसून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ही कारल्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर घट्ट पाहिजे असेल तर घट्ट ठेवू शकता, किंवा थोडीशी पातळही भाजी पाहिजे असेल तर अर्धा ग्लास पाणी याच्यामध्ये टाकू शकता तुम्ही. चवीनुसार मीठ. ही मसाल्याची कारल्याची भाजी अशा पद्धतीने केली तर खूप चविष्ट लागते. करून पहा. आणि ही भाजी तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा कळण्याच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता, भातासोबतही खाऊ शकता. चवीनुसार मीठ टाका. या पद्धतीने ही भाजी तयार झालेली आहे. अजिबात कडू लागणार नाही भाजी कारल्याची. या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आजचा मेनू मसाल्याचे कारले. राधास खाद्य संस्कृतीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.